राजकारणात ठरलेल्या गोष्टी आणि दिलेला शब्द पाळला नाही तर काय होतं हे एव्हाना भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या लक्षात आलंच असेल। तर पाण्यात राहून माशासोबत वैर या वाक्प्रचाराचा अर्थ कोपरगावचे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांना समजला असणार आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही नेत्यांच्या साखर कारखान्यांना केंद्रानं राज्य शासनाच्या हमीवरती कर्ज मंजूर केलं, पण त्या बदल्यात काही गोष्टींचीही चर्चा झाली होती। या गोष्टी पूर्ण न झाल्याने आता निवडणुकीनंतर लगेचच मंजूर केलेली कर्ज रोखण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय। त्यामुळे दोन्ही नेत्यांना मोठा धक्का बसलाय। त्याचवेळी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 4 नवीन साखर कारखान्यांना महायुती सरकारनं कर्ज मंजूर केले। तर पाहूयात नेमकं हे राजकारण काय होतं, संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांच्याशी काय चर्चा झाली होती आणि कोणते 4 नवीन नेते शिंदे सरकारच्या या योजनेचे लाभार्थी ठरले आहेत ते। लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून 13 कारखान्यांच्या 1989 कोटी रुपयांच्या कर्ज प्रस्तावास केंद्राने मान्यता दिली होती। त्यामध्ये भाजपचे 5, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 7 आणि काँग्रेस आमदाराच्या एका कारखान्याचा समावेश होता। पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून या कर्जाच्या हमीपोटी सरकारनं पुरेशी वित्तीय तरतूद केल्यानंतर पात्र कारखान्यांना या कर्जाचं वितरण केलं जाणार होतं। यात भाजपच्या 5 आणि अजितदादांच्या 7 नेत्यांची नावं होती। यामुळे फारसं आश्चर्य वाटलं नव्हतं, कारण सरकार हे महायुतीचं होतं। पण यामध्ये काँग्रेसच्या आमदाराचं नाव असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि हे नाव होतं काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचं। थोपटेंचं नाव समोर येताच त्यांना नेमकं लाभार्थी कशासाठी बनवलं याचा अंदाज बांधला जाऊ लागला। आता यात पहिला आणि प्रमुख अंदाज होता तो बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मदत करण्याचा। पण सुनेत्रा पवारांना थोपटेंच्या मतदारसंघातून मताधिक्य मिळालंच नाही। त्यामुळे थोपटेंनी अजित पवारांना शब्द देऊन सुद्धा सुनेत्रा पवारांना अपेक्षित मदत केली नसल्याचं स्पष्ट झालं। तसंच अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील घराणं आणि कोल्हे घराणं यांच्यातील राजकीय वैर हे जगजाहीर आहे। भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे हे सातत्यानं विखेंच्या विरोधात मोर्चा उघडून असतात। गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत तर कोल्हेंच्या या भूमिकेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही मदत झाली। याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती। यात मदत करण्याची सूचना फडणवीसांनी कोल्हेंना केली होती, पण लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना कोल्हे घराण्याची मदत झाली नाही। त्यापाठोपाठ विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून सुद्धा अपक्ष निवडणूक लढवली होती। तर याच सगळ्याचा फटका आता थोपटे आणि कोल्हेंना बसताना दिसून येतोय। महायुती सरकारनं केंद्राने प्रस्ताव स्वीकारलेले आणि मंजूर झालेलं कर्ज हे कारखान्यांना वितरित करण्यास विरोध दर्शवलाय। त्यामुळे 13 कारखान्यांमधून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या कारखान्यास 125 कोटी आणि संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्याला मंजूर झालेलं 80 कोटी रुपयांचं कर्ज रोखण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्याचवेळी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नव्याने 4 कारखान्यांना शासन हमीवरती कर्ज मिळवून देण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे पाठवण्यात आला आहे। यामध्ये पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचाही समावेश आहे। या कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवेळी राज्य सहकारी बँकेने केलेल्या जप्तीच्या कारवाईतून वाचण्यासाठी शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। या कारखान्यास आता 300 कोटी रुपयांचं मार्जिन मनी देण्यात येणार आहे। तसंच सांगलीतील महायुतीला मदत करणारे वैभव नाईकवडी यांच्या कारखान्यास 148 कोटींचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे। भाजपचे आणखी एक आमदार अभिमन्यू पवार यांच्या ताब्यातील किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्यास आणखी 22 कोटींचं मार्जिन मनी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। याबाबतचा प्रस्ताव सुद्धा राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे पाठवण्यात आला असून येत्या काळात महायुतीच्या गोटात येणाऱ्या आणखी काही कारखानदारांना या योजनेचा लाभ देण्याची रणनीती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।